भागू पुरी, अगं आम्ही दोघं बी तुला टाकून गेलो होतो आणि तरी बी तू कसलाच राग न धरता आमच्या बरोबर यायचं ठरवलंस. माझी लेक गती, माझं बाळ. बस आता आम्हाला काय बी नको. आमची लेक आम्हाला मिळाली, बस झालं. सूर्यकांतराव, तिची इच्छा आहे आमच्या बरोबर यायची. आता तरी आम्हाला तिला नेण्यापासून अडवू नका. वय मॅडम, अहो आम्हाला आता कोर्टात जायची इच्छा नाही. आणि कायदा तुम्हाला बी कळत असेलच ना. भागू आता 18 वर्षाची झाली आहे. तिचे निर्णय ती घेऊ शकते, म्हणून तिला आता अडवू नका तुम्ही. हे बघा, आम्ही हात जोडतो तुम्हाला, पण आम्हाला तिला घेऊन जाऊ द्या. भागू, तू तुझ्या दादाला सोडून जाणार? आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार आहेस तू? हे कधी ना कधी तरी होणारच होतं ना. मग आता का नाही? तुम्ही सगळ्यांनी मला सांभाळलंय, पण हेच माझे खरे आई वडील आहेत. जे खरे ते तर बदलू नाही ना शकत. त्यामुळे ते काही झाले तरी मला त्यांच्यासोबत जावं लागेल. भागू, भागू, जो काही निर्णय घेशील ना तो विचार करून घे. रागात असा निर्णय घेऊ नको की ज्याच्याने सगळ्यांवरच परिणाम होईल. बाळा, नीट विचार कर. लहानपणापासून एवढं प्रेमाने सांभाळले तुला आम्ही. हे असं बोलून सगळं संपवून टाकू नको. हे बघ, हा निर्णय तुझं आयुष्य बदलणार आहे. नीट विचार कर बाबू. पुरे आयुष्यात एक चुकीचा निर्णय पुढचं सुद्धा आयुष्य नासून टाकतो. बघ, कुठलाच निर्णय घाईत घेऊ नकस. बघ, मी नीट विचार करून निर्णय घेतले. आता माझं मन बदलणार नाहीये. परवा मी बघितलं तेव्हा विश्वास बसला नाही, पण आज हे लॉकेट बघून मी खूप मोठी चूक केली असं वाटतं. का माझ्या नशिबी हे सगळं लिहिलं. मला आधी वाटायचं मी दिसायला बरी नाही म्हणून दत्तूंना माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, पण त्यांचं तर बाहेर. तनु काय करत होतीस? किती सांगितलं तुला दरवाजा लावत जा नको, आणि जर दरवाजा लावला तर पहिल्या हाकेत उघड जा म्हणून. अगं काय तर कामं असतात ना. नशीब कोणाला सापडलं नाहीये. आमचा विचार कर. काय बोलू? धक्का दिला काय मग? असं पण एक ना एक दिवस लग्न करून हे घर सोडून तिला जायचंच होतं. आता फक्त आधी जातील असं समजायचं. असं पण एका काळानंतर स्वतःच्या पंखांच्या जीवावर उडणाऱ्या पिल्लांवरचा अधिकार आपल्याला सोडावाच लागतो. हा पण बाबू, म्हणून त्या पिल्लांनी घरटं विसरून चालत नाही, हे लक्षात ठेव. मी नाही तुला कधी अडवणार.
आजपर्यंत मी तुझ्या इच्छेच्या कधी मध्ये आलो नाही, नाही इथून पुढे येईल. तुलाच आमच्यापासून लांब जायचं तर आता कसं अडवू शकतो तुला? जाऊ शकतेस तू. दादा काय बोलतोय? अरे नका तिला काय बोलू, तिचा निर्णय घेतलाय तिनं. बॅग भरते मी. भागू जिमुड्या काय सारखं जिमोड्या करत असतेस ग? संजय आहे मी. अरे तुझं जरा वेड आहेस का? तुला मी मेसेजवर सांगितलं होतं ना तू इथे येऊ नकोस म्हणून. तू जिम येणार आहे. मला तुला बघायचं होतं म्हणून आलोय. आणि तसंही कोणाला घाबरत नाही मी. अरे वेड्या, तू जरी घाबरत नसला ना तरी मला घाबरावं लागतं ना. त्या जिमने आपल्याला एकत्र बघितलं ना आपलं सगळं भांडं फुटून जाईल. अगं काही होत नाही, ते पुरतं येडं झाले तुझ्या प्रेमात. आणि तसंही त्याचा मेंदू ना त्याच्या गुडघ्यात आहे, काही कळत नाही त्याला. एवढा हुशार आहे का तो? आपण त्याला कशाही टोप्या घालू शकतो. बरं ते सगळं जाऊ दे, तुला तो जिम साठी पैसे देणार होता, काय आलं? दिली की नाही? अरे हो बाबा, जरा शांत राहा. तो ना मला आज काहीतरी गिफ्ट आणणार आहे. ते जिमचे पैसे जाऊ देत, त्यापेक्षा तो महागडे गिफ्ट देणार आहे मला माहितीये. वा 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 कामिनी मॅडम वा, पुरतं येडं केलंयस रे त्याला तू. का तू वेडा नाहीयेस माझ्यासाठी? असं पण ना खूप जण वेडे आहेत या कामिनीसाठी, आणि ही कामिनी फक्त तुझ्यासाठी. कामिनी, अरे जिम, बरं झालं आलास. अरे मी तुझीच वाट बघत होते. हा माझा कॉलेजचा फ्रेंड आहे हा माझा. कामिनी, अगं आता तरी खोटं नको बोलूस. मी तुमच्या दोघांचं पण बोलणं ऐकलंय. अगं सांग ना सर, हा तुझा बॉयफ्रेंड आहे ते. अरे बाबा तू वेडा आहेस का? तू माझ्यावर डाऊट घेतोय? माझ्यावर? तुझ्या कामोडीवर? कामिनी बस आता, अजून नाटकी नको करू तू. तुमच्या दोघांचं बोलणं मी स्पष्टपणे ऐकलंय. अगं एवढे दिवस तुम्हाला येड्यात काढत होतीस. म्हणजे खरंच तू सगळं ऐकलंयस तर ठीक आहे. हे कधी ना कधी होणारच होतं. माझं खरं प्रेम याच्यावर आहे. आणि मी माझ्यासोबत होतं ते काय होतं? यार याचा मेलोड्रामा आता परत चालू झाला. ए बाबा, उगाच मला गिल्ट द्यायचा प्रयत्न करू नकोस. आणि इमानदार असण्याचा आव पण नको आणूस. तू तुझ्या बायकोचा होऊ शकला नाहीस तर माझं काय होणार आहेस?